हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण गार्लिक पेपर चिकन बनवणार आहेत. ही रेसिपी खास माझी सूनबाई बनवत आहेत. बघा, हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये आपण मीठ थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट, मोठे आणि मिरेपूड, काळी मिरीपूड ना, काळी मिरेपूड, आणि थोडंसं विनेगर, चिली विनेगर आपलं, चिली विनेगर, बस, आणि सोया सॉस, हे आहे सोया सॉस, बस, आणि अंड्याचं फक्त सफेद हिस्सा, हे अंडं फोडून टाकलेलं आहे. त्याच्यातलं फक्त पिवळं नाही घेतलेलं आहे तिने, फक्त व्हाईट साईडचं घेतलेलं आहे. हे बघा, हे असं. तर कॉर्नफ्लॉवर टाकायचं आपला 3 चमच, 1 2 आणि 3. आता याला आपण एकजीव करून तळून घ्यायचं आहे. हां, हे आधी लावून ठेवायचं का साईडला? 5-10 मिनटं लावून ठेवायचं. 5-10 मिनटं लावून ठेवायचं. म्हणून मीठ थोडं टाकलं काय? हां, पाणी नको सुटायला याला. बघा, हे असं चोळून ठेवायचं. अंडं टाकलं ना का त्याचं बेटर व्यवस्थित बसतं. व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे आपण. हे आता 5 ते 10 मिनटं लावून ठेवायचं असंच. हे सगळं लावून झालेलं आहे 10 मिनटं. वरती कढई ठेवले, कढईमध्ये आपण तेल टाकले. व्यवस्थित तापलेलं आहे, छान तापलेलं आहे तेल. त्याच्यामध्ये आपण एक एक करून टाकायचे चिकनचे तुकडे. थोडंसं गॅस मोठंच ठेवायचं त्याला, ते पटापट आपल्याला काढता येते. नाही जाय फुले पाणी. असं तांबूस असा कलर आलेला आहे व्यवस्थित. म्हणजे 90% आपण याच्यात शिजवून काढायचं, नंतर ग्रेव्हीमध्ये थोडंसं शिजून निघणार ते व्यवस्थित. हे थोडं करून आपण काढून घेऊया. हे असं झालं ना, कलर आले. आता हे शिजलेलं पण आहे आपलं, 90% शिजलेलं आहे. आता असंच आपण सगळे हे फ्राय करून घेऊया. हे बघा, हे आपलं सगळं व्यवस्थित फ्राय होतं आहे. ते फ्राय झालं. आता आपल्याला ग्रेव्ही पण करायची आहे ना, त्यासाठी आपल्याला हा कांद्याची पात असते ना, ती घेतलेली आहे. ते बघा, ते घेतलं आहे. त्यासाठी भरपूर अशी लसूण घेतलेली आहे आपण, भरपूर लसूण घेतलेली आहे. त्याच्यानंतर ही शिमला मिरची, 2 शिमला मिरच्या घेतल्या बारीक कापून. हे कांदा आणि हिरवी मिरची आपली बारीक कापून घेतलेली आहे. कॉर्नफ्लॉवर आपण एक टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतले, त्याचं आपण व्यवस्थित पेस्ट बनवून घेतलेली आहे. ही आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल आहे. त्याच्यानंतर ग्रेव्हीसाठी परत काळी मिरी पावडर, ही बघा, ही काळी मिरी पावडर आहे, ही घेतलेली आहे. त्यानंतर टॅमॅटो केचप घेतलेला आहे. हा डार्क सोया सॉस घेतलेला आहे. हा नंतर रेड चिली सॉस आणि विनेगर, चिली विनेगर. आता आपण ग्रेव्ही तयार करत आहोत. याच्यामध्ये तेल जास्त झालेलं आहे आमचा, त्यामुळे ते ग्रेव्हीसाठी थोडंसं तेल वापरणार आहोत. कढई तापली का? आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे. त्याच्यामध्ये कांदा मिरची मिक्स होती
ती थोडी टाकून फ्राय करून घेऊया आपण कांदा. आपण व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया. मिरची आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली लसूण टाकायची. तिलाही व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण. व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे. परतून घेतलं आपण व्यवस्थित. त्याच्यावर आता शिमला मिरची टाकले आणि ग्रेव्हीसाठी इथे आपण साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची आहे ना तेवढं आपण पाणी ठेवायचं. आता मी याच्यात 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आता ही कांद्याची पात टाकत आहे वरती. ही व्यवस्थित परतून घेऊया आपण. व्यवस्थित तापलेलं आहे. आता ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया. आधी थोडं पाणी टाकले. व्यवस्थित शिजतं आहे आपलं. जास्त ते शिजवायचं असतं. नुसतं व्यवस्थित गरम पाण्यात ओतलेलं आहे. अगदी थोडं पाणी ओतते मी. बस झालं. व्यवस्थित हलवायचं ते. आपण याच्यात चिली सॉस टाकतोय. टमॅटो केचप, डार्क सोया सॉस, थोडंसं विनेगर टाकायचं. याच्यात मीठ नाही टाकायचं. टाकणार ना. माझ्या सूनबाई बनवत आहेत तिची रेसिपी. छान वाटते. कलरच छान वाटते. मीठ टाकूया. पहिलं मीठ टाकलेलं आहे आपण. याच्यात नाही चिकनमध्ये टाकलं ना आपण थोडंसं मीठ टाकलं. थोडं काली मिरी पावडर. आपल्याला जसं तिखट पाहिजे ना तसं टाकायचं आपण. चिली सॉस वगैरे आपल्याला प्रमाण जसं पाहिजे त्या प्रमाणात टाकायचं. आता व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आणि एकीकडे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट टाकते. हे बघा थोडीशी 1 चमच्याचीच बनवलेली. बस आपल्याला जसं पाहिजे ना घट्ट पाहिजे पातळ पाहिजे तशी ती पेस्ट आपण टाकायची. आता व्यवस्थित आपलं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण चिकन हळूहळू टाकूया. हळूहळू आपण सगळे हे चिकनचे तुकडे टाकून घेऊया. हे आता आपलं व्यवस्थित झालेलं आहे. गार्लिक पेपर चिकन तयार आपलं. त्याच्यावरती कांद्याची पात वरून टाकायची. हलवायचं काय. आपली रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. माझ्या सूनबाईची ही रेसिपी आहे. व्यवस्थित झालेलं आहे आपलं सगळं. आता गॅस आपण बंद करूया. खरोखर ही तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.